देशाचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचे अर्थमंत्री श्रीमती सीतारामन यांनी 2025-26 या आर्थिक वर्षासाठी त्यांनी आज अर्थसंकल्प सादर केलेला आहे। हा अर्थसंकल्प देशाच्या विकासासाठी फार महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे आणि या अर्थसंकल्पाच्या भारताच्या विकासासाठी त्यांनी मांडलेला आहे। त्यांनी किसान क्रेडिट कार्ड मर्यादा 3 लाखाची होती ती 5 लाखापर्यंत त्यांनी केलेली आहे आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे की आपण चायनाला फार टक्कर द्यावा इच्छित आहे। त्याच्यासाठी या अर्थसंकल्पात स्पोर्ट्सचे शू, चप्पल, लेदर, खेळणी यांना त्यांनी विशेष सूट दिलेली आहे। त्याच्यामुळे हे जे सगळे आयटम चायनाकडून येत होते ते इम्पोर्ट होत होते, आता ते इम्पोर्ट होणार नाही आणि देशाचा परदेश जाणारा जो निधी आहे तो फार प्रमाणात वाचणार आहे। या बजेटमध्ये त्यांनी स्टार्टअपसाठी 10 कोटीची मर्यादा होती ती 20 कोटीपर्यंत त्यांनी नेलेली आहे। त्याचा सर्वांना नवीन व्यवसाय जे सुरू करणारे स्टार्टअप मध्ये त्यांना भरपूर फायदा होणार आहे। या 5 वर्षात पुढील 5 वर्षात मेडिकल जे विद्यार्थी आहेत ते 5 वर्षात त्यांनी 75,000ची ऑल ओव्हर इंडियामध्ये पूर्ण भारतामध्ये त्याची कॅपॅसिटी 75,000 पर्यंत ते वाढवणार आहे। म्हणजे पुढील वर्षी त्यांचा टार्गेट आहे 10,000 विद्यार्थीची कॅपॅसिटी वाढवायची आणि 5 वर्षात 75,000 स्टुडंट त्याचा फायदा भरपूर आपला भारताला होणार आहे आणि नवीन नवीन मेडिकलचे विद्यार्थी आपल्या देशात तयार होतील। त्याच्यानंतर त्यांनी आणखीन एक नवीन घोषणा केली की आपला जो जुना जो कायदा होता तो 1961 पर्यंत आयकर कायदा होता तो आजपर्यंत तसंच लागू होता। त्याच्यामध्ये भरपूर नियम रद्द झाले होते, काही हे केले होते, रद्द केले होते, काही नवीन झाले होते। त्याच्यामुळे सगळं विचित्र परिस्थिती, गोंधळ परिस्थिती निर्माण झाली होती। म्हणून या ज्याप्रमाणे जीएसटी आदरणीय नरेंद्र मोदीजींनी आणि आदरणीय श्रीमती सीतारामन यांनी जीएसटी कायदा आणला त्याच पद्धतीने नवीन आयकर कायदा पुढील आठवड्यात या बजेटमध्ये अर्थसंकल्पात ते नवीन मांडणार आहे। ही एक चांगली गोष्ट आहे। त्याच्यामुळे कायद्याचा जो किचकटपणा होता तो कमी होणार आहे आणि या सगळ्यात महत्त्वामध्ये त्यांनी 36 औषधी अशी आहेत की त्यामध्ये त्यांना लाईफ सेव्हिंग ड्रग्ज आहेत, त्याच्यामध्ये ड्युटी त्यांनी माफ केलेले आहे आणि त्या फायदा सर्व भारताला होणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला आतापर्यंत 7,75,000 पर्यंत माफ होतं इन्कम टॅक्स, आता त्यांनी त्याची मर्यादा एकदम भरपूर वाढवलेली आहे। 12 लाखापर्यंत कोणताही टॅक्स लागणार नाही। त्याच्यानंतर अगर तो पगारदार व्यक्ती असेल तर 75,000चं स्टँडर्ड डिडक्शन धरून 12,75,000 पर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारचा टॅक्स लागणार नाही। ही फार मोठी भरपूर सवलत त्यांनी या वर्षी इन्कम टॅक्स कायद्यामध्ये दिलेली आहे। आपण आतापर्यंत 2 वर्षाचे मागील रिटर्न रिवाइज दाखल करू शकत होतो बिलेटेड रिटर्न, आता त्याची 2 रिटर्न ऐवजी 4 रिटर्न आपण जुने रिटर्न दाखल करू शकतो। म्हणजे 2020-21 पासून 2024-25 पर्यंत एकाच वर्षी आपण 5 वर्षाचे रिटर्न एकाच वेळेत दाखल करू शकतो। ही फार मोठी त्यांनी सवलत आपल्याला दिलेली आहे आणि न्यू ओल्ड रिजिम मध्ये आणि 23-24 आणि 24-25 या दोन्ही आर्थिक वर्षाच्या जी सवलत या माननीय अर्थमंत्री श्रीमती सीतारामन यांनी दिलेली आहे त्याच्या तुलना केलेली असेल तर 12,75,000 पर्यंत जवळपास 60,000 रुपये आपल्याला प्रत्येकाचा टॅक्स कमी होणार आहे। 60,000 रुपयाचा टॅक्स कमी होणार हे फार मध्यम वर्गीय कुटुंबासाठी फार मोठी त्यांनी सवलत दिलेली आहे आणि त्यांच्यापेक्षा त्यांनी 15 लाखाच्या वर 30% स्लॅब होता तो 24 लाखापर्यंत नेलेला आहे। म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला 1,10,000 रुपयाची भरपूर टॅक्स सवलत त्यांनी दिलेली आहे। हा अर्थसंकल्प मध्यम वर्गीय कुटुंबांचा लक्ष देऊन त्यांनी हा विकासासाठी देशाच्या विकासासाठी हा त्यांनी आपला भारताचा या वर्षीचा अर्थसंकल्प त्यांनी मांडलाय। आणि माझा असा अनुभव आहे की मागील 2014 पासून आदरणीय नरेंद्र मोदीजी जी सरकार आलेली आहे त्यांनी जेवढे आजपर्यंत संकल्प मांडले त्या सर्व संकल्पात हा अर्थसंकल्प एकदम व्यवस्थित, सुटसुटीत आणि एकदम देशाच्या चालनाच्या विकासासाठी आहे। त्यांनी टीडीएसचे नियम, टीसीएसचे नियम फार शिथिल केलेले आहे, त्यांचे सवलती वाढलेले आहे,
काही क्षेत्रात TDS TCS नियम त्यांनी रद्द केलेले आहे, काही लिमिट मर्यादा केलेली आहे। ही देशाच्या विकासासाठी आणि आयकर कायद्यामध्ये फार एकदम मोठी सवलत त्यांनी दिलेली आहे। हा कायदा यावर्षी भरपूर सुटसुटीत आहे। कोणतेही त्यांनी इन्कम एक्साइज ड्युटीमध्ये, कस्टम ड्युटीमध्ये कोणतीही त्यांनी वाढ केलेली नाही आणि मध्यमवर्गीकडे लक्ष देण्यावर हा देशासाठी विकासासाठी भरपूर व्यवस्थित बजेट त्यांनी मांडलेला आहे। धन्यवाद।